तर मित्रांनो नमस्कार. कमळ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता ऋषीने त्याचं कमळीवर असणारं प्रेम त्याने गौरीकडे व्यक्त केलेलं असतं. त्याच्या घरी मात्र ती एक कामवाली बाई मावशी म्हणून राहते, पण त्याला काय माहिती ती कमळीची आईच आहे. आणि ऋषी आणि गौरीचं बोलणं मात्र नेमकं नयनताराने ऐकलेलं असतं. जेव्हा ऋषी घरी जातो नयनताराला तर ऋषीचा खूप राग आलेला असतो. जेव्हा ऋषी घरी जातो तेव्हा नयनताराला भेटतो. नयनतारा म्हणू लागते, काल तू जे काही केलं आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. अरे तू आपल्या स्टेटसच्या लेवलची मुलगी बघ ना, तू काय त्या गावच्या मुलीच्या पाठीमागे लागलाय, मला तर काही कळतच नाही. आता नयनतारा कमळीविषयी असं बोलत असताना ऋषीला मात्र त्या बाबतीत खूप राग येतो, पण ऋषी नयनताराला काही बोलू शकत नसतो. त्यानंतर नयनतारा म्हणू लागते, अरे ऋषी तू काल गोदा मावशीसोबत काय जे बोलत होतास ना ते मी सगळं काही ऐकलं आहे. मला ना अजिबातच आवडलं नाही. एका मिनिटासाठी मला खूप धक्का बसला. अगोदर तर तू म्हणत होता की ती माझी एक फक्त मैत्रीण आहे, फ्रेंड आहे, म्हणून मी तिच्यासोबत राहतो. आता तर तू काय तिच्यावर प्रेम करायला एक दिवस लग्न करून तिला तू घरी घेऊन येशील. आता म्हणशील ती माझी बायको झाली, मग मी काय करायचे? माझी बघ ना, माझी किती इमेज, माझं किती स्टेटस आहे, मी सगळं माझं गमावून टाकणार नाही, मी सगळं मातीत मिसळून घेणार नाही. ऋषी मी तुला आत्ताच सांगते, आत्ताच तू भानावर ये. ऋषी मात्र त्यावेळी नयनताराला काहीच बोलत नाही, शांत राहतो. दुसरीकडे कमळी मात्र हॉस्टेलमधून कॉलेजमध्ये जाते. त्यानंतर मग अनिका तिथं असते. अनिकाचे काही फ्रेंड कमळी आणि निंगी देखील त्यावेळी तिथं राहते. तर अनिका काहीतरी कमळीला म्हणते, तर कमळी म्हणू लागते, अगं अनिका तू कशाला टेन्शन घेते? तुझ्याबद्दल ना माझ्या मनामध्ये ना काहीच राहिलेलं नाही. बोल तुझ्यासाठी काय करायचं आहे, मी तुझ्यासाठी ना काहीही करू शकते. तर आता अनिकाला मात्र फक्त तेवढा चान्स पाहिजे की कमळीनं एवढं बोलावं आणि मी तिच्या पुढे ना ही अट मांडाव. तर आता अनिका म्हणू लागते, बघा गाईज कमळीनं माझ्यासाठी काहीही करू शकते. आता मी जे सांगणार आहे ना ती माझ्यासाठी ती करणार आहे. बघ मग कमळी तू न माझ्यासाठी इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार आहेस. बोल ना कमळी, तू करणार आहेस ना? आता कमळीला मात्र इंग्रजीत जमत नसते, तर ती आता अनिका कमळीला इंग्रजी स्पीच कॉम्पिटिशनमध्येच पार्टिसिपेट करायला सांगत असते. तर त्यावेळी कमळीला देखील धक्का बसतो. निंगी तर काही बोलतच नसते. तर कमळीला वाटत असतं, उगाच या मुलीला म्हणले मी की मी तुझ्यासाठी काही पण करते, तू फक्त माग. आता बघ मला इनं कसं जाळ्यात अडकून ठेवलं आहे. तर आता सगळ्यांच्या देखत अनिका म्हणू लागते, बोल ना कमळी, आता काय झालं आहे? तू तर माझ्यासोबत माझ्यासाठी काही पण करणार होती ना, मग आता तुझी बोलती का बंद झाली? आता बाकीचं आपण उद्याच्या भागात नक्की बघूया. दुसरीकडे मात्र गौरी एका गुरुजींना भेटते. ती मात्र कमळी बाबतीत, राजम बाबतीत, अन्नपूर्णा बाबतीतच त्यांना विचारत असते आणि ते नयनतारासोबतच बाहेर फिरायला आलेली असते. नयनतारा दुसऱ्या साईडला असते, तोपर्यंतच गौरी त्या गुरुजींना विचारत असते. तर गुरुजी म्हणू लागता, तुला ज्याची काळजी वाटते ना, तू त्याच्यासाठी इतकी धडपड करते ना, त्यांची काळजी घे तू. आता ना खूप मोठं संकट येणार आहे. येत्या 15 तारखेला ना खूप होत्याचं नव्हतं होणार आहे. तर त्यावेळी आता गौरी म्हणू लागते, गुरुजी तुम्ही सांगताय मला ते खरं वाटते, पण मला कळत नाही नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? तर गुरुजी सांगू लागता, तू ज्याची काळजी करते, जिची काळजी करते ना तिच्यावरच खूप मोठं संकट येणार आहे. सगळं सत्य बाहेर येणार आहे आणि होत्याचं नव्हतं होणार आहे. तर गौरीच्या लक्षात येतं, येत्या 15 तारखेला राजांचा वाढदिवस असतो. तर आता गौरी त्यांना सांगू लागते, माझ्या मुलीला काही होणार तर नाही ना? तर गुरुजी म्हणू लागता, तू आता सावध हो, नाहीतर मग काही खरं नाही. मी तुला म्हणलोय ना तसंच त्याचं नव्हतं होणार आहे. तर आता गुरुजींचं बोलणं ऐकून गौरीला तर खूप टेन्शन येतं. तर तेवढ्याच वेळात नयनतारा पाठीमागे उभी राहते. तर गौरी म्हणू लागते, गुरुजी येत्या 15 तारखेला तर राजनजी यांचा बड्डे आहे, कमळीच्या वडिलांचा बड्डे आहे. याच दिवशी सांगितलं तुम्ही 15 तारखेला सगळं सत्य बाहेर येणार आहे. तर गौरीचं नेमकं हे बोलणं नयनतारा ऐकते. तर नयनतारा पाठीमागून म्हणते, काय ग गोदा, तुला राजांचा बड्डे, त्याच्या बड्डेची तारीख तुला कशी माहीत आहे? तर आता गौरीकडे तिला बोलण्यासाठी उत्तरच नसतं. गौरीला तर वाटतं आता नयनतारा मॅडमनं ऐकले, आता माझं काही खरं नाही. ही सत्याची सुरुवात झाली की काय माहिती. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.